नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलोय सोलापूरचे श्रद्धास्थान म्हणजेच आपले ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात. तर चला आज आपण या पवित्र ठिकाणाचा अनुभव घेऊया. तर मित्रांनो, सोलापूर म्हटलं ना तर पहिला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आठवतं. कारण इथं आली की एक मनाला वेगळीच शांती मिळते. तर हे तलाव आहे मंदिराचं मित्रांनो. मंदिराच्या चारी बाजूनी तलाव आहे. ही जी लाइटिंग आहे मित्रांनो यात्रेमुळे केलेली आहे. जानेवारी महिन्यात दरवर्षी यात्रा असते सिद्धेश्वर महाराजांची. तर हे मेन गेट आहे मंदिरात प्रवेश करण्याचा. तर मित्रांनो, मी इथे लहानपणापासून येतो. तर लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही अनुभव मला ते सेमच आहे. म्हणजे आपल्या जीवनात किती जरी अडचणी असतील तर इथं आल्यावर ते काही क्षणासाठी का होईना ते नाहीसं होतं. आपलं मन फक्त भक्तिभावाच्या वातावरणामध्ये मिसळतं. तर हीच ती पवित्रता आहे इथल्या मंदिराची. ते आतमध्ये आल्यावरती एक वेगळीच अशी, म्हणजे आता ते मला शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही देखील इथे येऊन एकदा ते अनुभव घ्या. बरेच लोक लांबून येतात इथे मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी, मंदिराचा इतिहास बघण्यासाठी. आणि मंदिराचं डेव्हलपचं काम देखील चालू आहे, बऱ्यापैकी होत आलेलं आहे. इथे समोर मॉडेल ठेवलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावरती. तर आता थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे, तर त्यासाठीच थांबलेलो आहे मी. आरती चालू झाल्यावर आरती घेऊन आपण मग निघूया. तर हेच मित्रांनो मंदिराचं डेव्हलपिंगचं काम चालू आहे. हे जे खांब उभा आहेत ना, हे सगळे कोरून केलेले आहेत. हाताने नाही, मशिनीने वगैरे केलेले आहे. पहिल्याच्या जमान्यात हाताने करत होते. आणि ही मेन पॅसेज आहे मंदिर समोरचा.
आणि हे मॉडेल आहे समोर. तर आता आतमध्ये लोक थांबलेले आहेत आरतीसाठी. हे जे मॉडेल बघताय ना, तर या मॉडेल प्रमाणेच मंदिराचे स्ट्रक्चर करण्यात येणार आहे. हे जे साईडचे खांब बघू शकता तुम्ही, इथे हे अशा प्रकारे साईडचे खांब बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे काम चालू आहे इथे डेव्हलपमेंटचं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार आहे, कारण इतकी छान आरती वगैरे सगळी भेटली आपल्याला. तर आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. एकदा भक्तलिंग हर्र बोला, हर्र सिद्धेश्वर महाराज की जय. हर्र. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.